उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक महत्त्वाची मोठी बैठक बोलावली आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून वाद चिघळलेला आहे। मंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली आहे। शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील हे मंत्री या बैठकीसाठी आता दाखल झालेले आहेत। उदय सामंत, योगेश कदम त्यासोबतच भरत गोगावले हे मंत्री ही बैठकीसाठी दाखल झालेत। अर्जुन खोतकर, संतोष बांगर, मनीषा कायंदे हे आमदारही बैठकीस उपस्थित आहेत। सुहास कांदे, अशोक पाटील, मुर्ची पटेल, सुहास बाबर हे आमदारही दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता। ऐनवेळी भाजपने डाव टाकत जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली आणि याच अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले। आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांना ज्या 2 सदस्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। वकील साहेबांनी सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत। कदाचित आज जर तयार झालं सगळं ते नोटीस वगैरे तर आज किंवा उद्यापर्यंत त्यांना कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल त्यांच्या विरोधात। 2 मंत्री, 1 आमदार, 1 खासदार, पोलीस अक्षरशः म्हणजे काय शब्द नाहीत त्या पोलिसांच्या कृतीबद्दल बोलायला। आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर आज शिवसेना पक्षाच्या विधिमंडळ शिवसेना पक्षाची बैठक या ठिकाणी आता 9:30 वाजता होते आहे। सगळा वृत्तांत जे घडलं ते मी स्वतः बैठकीमध्ये मांडेन। माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या बैठकीमध्ये असतील आणि मग त्याच्यावरती पक्षाच्या आमदारांचं मत विचारात घेऊन त्याच्या बाबतीतला पुढील निर्णय आम्ही घेऊ। एका बाजूला पक्षाच्या सदस्यांना न्यायचं काय कारण, समजा त्यांच्या मान्य सौभाग्य होती, भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या, त्यांच्याबद्दल आमचं काय दुमत नव्हतं, ठीक आहे त्या आल्या निवडून। पण शिवसेनेच्या चिन्हावरच्या सदस्यांना नेऊन त्यांना जिथं भाजपचे सदस्य सभागृहात बसले होते त्यांच्या बाजूला बसून त्यांनी सरळ व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे। त्या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या बाजूने हात वर केला। त्यामुळे आता ही भूमिका जगजाहीर आहे आमदार महेश शिंदे साहेबांची। पण आता मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही। आम्ही आजच्या पक्षाच्या बैठकीत मांडू आणि मग पक्षाचे वरिष्ठ नेते ह्याच्यावर निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।